नमस्कार, हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्याला आज बनवायची आहे मस्त अशी रेसिपी. अंडा करी बनवायची आपल्याला. मस्त अगदी हॉटेलमध्ये किंवा ढाबा स्टाईल अशी अंडा करी बनवायची आपल्याला घरच्या घरी. तर इथं मी 4 अंडी घेतलेली आहेत, उकडून घेतलेली आहेत. बघा, सोलून पण घेतलेली आहेत. त्यानंतर आपण इथं 2 मध्यम आकाराचे कांदे तेलामध्ये थोडेसे फ्राय करून घेतलेले आहेत. इथं 7 ते 8 काजू आहेत. आता हॉटेल स्टाईल किंवा ढाबा स्टाईल करायची म्हटलं तर ह्याच्यामध्ये असं काजू वगैरे जातातच. तर मी इथं 7 ते 8 काजू आहेत ते पण तेलामध्ये थोडेसे तळून घेतलेले किंवा तुम्ही पाण्यामध्ये अर्धा तास भिजवून सुद्धा घेऊ शकता. मी फ्राय करून घेतलेले. त्यानंतर 2 टोमॅटोची पेस्ट केलेली आहे. मिडियम आकाराचे होते कारण 4 अंड्याची आपल्याला अंडा करी करायची, जास्त नाही आहे. छोटे छोटे आकाराचे जसे टोमॅटो होते 2 ते घेतलेले. इथं मी आले लसणाची पेस्ट घेतलेली आहे. ते आपल्याला लागणार आहे 2 चमचे. चला, तर आता ही तर मी पेस्ट करून घेतलेली. आता काजू, कांदा आणि दही आपल्याला वापरायचं आहे. तर मी तर दही घेतलेलं नाही, तर दही घेऊया आणि मसाल्याची पेस्ट करूया. त्याच्यामध्ये आपण कांदा घालायचा आहे, त्याची पेस्ट करून घ्यायची. जर कांदा तळून नाही घ्यायचा आहे तुम्हाला तर मग थोडंसं तेल घालून परतून घेतला तरी चालेल. नाहीच आहे वेळ तुमच्याकडे तळायला तर तुम्ही परतून सुद्धा घेऊ शकता. ह्याच्यामध्येच मी घालणार आहे दही. 3 चमचे दही घालायचे आपल्याला. अंदाजाने घालणार आहे मी. 3 ते 4 चमचे घाला. मस्त अशी स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आपल्याला. ह्याच्यामध्ये आपण खोबरं कुठेही वापरत नाही. तर बघा, पेस्ट आपली तयार झालेली आहे. तर कुठं पाणी आपण घातलेलं नाही काही, दह्यामुळं ते. आणि कांदा तर असा थोडासा मऊच असतो त्यामुळं पेस्ट होते तयार. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, ही अंडी आहेत ना थोडीशी अशी त्याला चिरा द्यायचे आपल्याला. आता ह्या चिरा तुम्ही उभ्या पण देऊ शकता किंवा अशा गोल गोल सुद्धा देऊ शकता. हे बघा, असं कट करायचं नाही, फक्त थोडेसे चिरा द्यायचे. तर बघा, इथं कांदा तळलेला पॅन आहे. त्याच्या म्हणजे तेलकट आहे, तो थोडंसं तेल आहे याच्यामध्ये. जर तुम्ही कांदा तळून घेतलेला नसेल तर तुम्ही थोडंसं तेल घालायचं, एक छोटा चमचा. त्याच्यामध्ये आपल्याला ही अंडी फ्राय करून घ्यायची. हे बघा, अंडी सोडायचे. त्याच्यावरच आपल्याला घालायचं थोडं तिखट. गॅस अगदी बारीक करायचं आहे. थोडंसं मीठ, थोडीशी हळद. गॅस बारीक करायचं आहे थोडंसं. हे बघा, मी तर पूर्ण बारीक केले. आणि हे तेल गरम आहे ना, हे अंडे थोडेसे आपण फ्राय करून घ्यायचे. थोडासा गॅस मोठा करूया कारण ते हळद मीठ तिखट आपण घातलेलं असतं ना, ते पटपट जळतं. त्यामुळं गॅस थोडा बारीक करायचा. आणि अंड्यांवरती चांगला त्याचं कोटिंग झालं की थोडासा गॅस मोठा केला तरी चालेल. थोडंसं त्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं, जास्त पण नाही तळायचं. त्याला आपण चिरा दिला त्यामुळे छान असं त्याला दिसतंय मला. चला, गॅस बंद करूया. तर बघा, ह्याच्यामध्ये मी अंडा करी करणार आहे. तर तेल घालूया आपण. आता तुमच्या आवडीनं तुम्हाला कसं चालतं तसं तेल घाला तुम्ही. मी 2 चमचे घातलेले. तर मी 2 चमचे तेल घातलेले. त्याच्यामध्ये एक तमालपत्र घातलं आणि टोमॅटोची पेस्ट होती ना ती घातलेली आहे. व्हिडिओ चालू करायचं राहून गेला, सॉरी. त्याच्यामध्येच घालूया आले लसणाची पेस्ट. 2 चमचे घालायचे आपल्याला. इथं मी कसुरी मेथी घेतलेली बघा. तर आता इथं आपल्याला ग्रेव्ही करण्यासाठी किंवा अंडा करी करण्यासाठी बघा, मी इथं
काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे. 1-1.5 चमचा असेल लाल तिखट घेतलेलं आहे. 1-1.5 चमचा आहे ते पण. धना जिरा पावडर आहे ती पण 1 चमचाभर घेतलेली आहे. हळद घेतलेली आहे थोडीशी पाव चमचा. आणि इथे घेतलेला आहे गरम मसाला किंवा मग मी तर चिकन मसाला घेतलेला आहे आणि कसुरी मेथी. हे बघा हे एवढा आपल्या अंडा करीमध्ये जाणार आहे. तर हे मसाले घालायचे त्याच्यामध्ये. चांगलं परतून घेऊया. कांद्याची पेस्ट आपण घातलेली नाही अजून. पहिल्यांदा हे मसाले चांगले परतून घेऊया आणि पाणी आपल्याला गरम घालायचं याच्यामध्ये. टोमॅटोची पेस्ट होती ती कच्ची होती त्यामुळे चांगली परतून घ्यायची तेलामध्ये. थोडंसं करपायला किंवा जळायला लागलं तर मग तेल सुटलेले बघा. आता आपण काय करू याच्यामध्ये कांद्याची काजूची पेस्ट आहे ना दह्याची ती घालायची. ती बघा गॅस बारीक केलाय मी. कांद्याची काजूची आणि दह्याची पेस्ट घातली आपण आणि ते आता परतून घेऊया आता ह्या मसाल्यांबरोबर. चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय. तर बघा आपण परतून घेतोय छान असं ना. मीठ राहिले आपलं टाकायचं. मीठ घालायचं राहिलेलं. थोडीशी कोथिंबीर घालूया याच्यामध्ये. चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला. हे थोडंसं म्हणजे घट्टसरच असं असते भाजी. अंड्याची जी ग्रेव्ही असते किंवा अंडा करी असते ती खूप पातळसर नाही करायची आपल्याला. त्याच्यामध्ये आपण ही अंडी फ्राय केलेली आहेत ना ती घालूया. त्याच्यामध्ये घालूयात पाणी. जास्त पाणी नाही घालायचं, गरम पाणी घालायचं. पॅन आहे तो पण थोडंसं दोन घालूया. मिक्सर पण आपल्याला थोडंसं आपण ग्रेव्ही टाईप ठेवायचं त्याला. हे बघा आता हे तर शिजलेलंच आहे. ग्रेव्ही फक्त ग्रेव्ही बरोबर त्याला थोडंसं शिजवून घेऊया आपण आणि मस्त आपल्या अंडा करी तयार होणार आहे. एक 5 ते 7 मिनिटं ग्रेव्ही बरोबर शिजवू. तर बघा मस्त अशी ढाबा स्टाईल किंवा हॉटेलमध्ये खातो तशी अंडा करी तयार आहे आपली. बघा छान झालेली अगदी मस्त. आणि खूप अशी पातळसर नाही करायची तिला, थोडी ग्रेव्ही टाईप करायची. ती छान दिसते बघा मस्त अगदी तोंडाला पाणी सुटते असं. आणि खूप वेळ लागत नाही, जास्त मसाले पण जास्त लागत नाहीत. हा 5-6 काजू लागतात फक्त. पण आपल्याला जर हॉटेल स्टाईल टेस्ट पाहिजे, ढाबा स्टाईल टेस्ट पाहिजे तर थोडेसे काजू वगैरे घालायचे. बाकी काय घरातले सगळं साहित्य आहे, काही बाहेरून आणावं लागत नाहीये. आणि फक्त करायची पद्धत थोडीशी वेगळी असते आपल्या नेहमीच्या अंडा करीपेक्षा किंवा अंड्याची भाजी करतो आपण त्यापेक्षा. तर बघा ह्यामध्ये आपण कुठेही खोबरं वगैरे वापरलेलं नाही. मस्त असं
अंडा करी बनवून तयार आहे. आणि किती झटपट झाली बघा. शिजायला जास्त वेळ लागत नाही, कारण मसाले पहिल्यांदाच आपण थोडेसे शिजवून घेतलेले असतात, परतून घेतलेले असतात. त्यामुळे जास्त वेळ पण लागत नाही. तर कशी वाटली रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर पटदिशी लाईक करून टाका बरं. पटदिशी लाईकचं बटन दाबा, कारण कोणीही लाईक करत नाही. आम्ही किती मेहनतीने रेसिपी बनवतो, व्हिडिओ बनवतो नाही का? फक्त तुम्ही लाईक सुद्धा करत नाही. तर लाईक नक्की करत राहा. रेसिपी पाहिल्यानंतर लाईक नक्की करा, कारण तेच आमचं मेहनतीचं फळ आहे. लाईक करायचा आणि आवडली नवीन असेल चॅनलवरती सबस्क्राईब करायचं. आपल्या रेसिपी आहेत तुमच्या मैत्रिणींना मित्रांना शेअर करायचं. तर आवडली का रेसिपी? नक्की सांगा कमेंट करून. आणि तुम्ही नक्की करून बघा ही ढाबा स्टाईल अंडा करी. आणि नंतर कमेंट करून आणखी सांगा की तुमची अंडा करी कशी झाली, किंवा तुम्हाला मी केलेली रेसिपी आवडली का, कुठली रेसिपी पाहिजे नवीन आणखी, तर तेही नक्की सांगा. आणि ही अंडा करी नक्की ट्राय करा. भेटूया पुन्हा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा, करा आणि कमेंट करून सांगत राहा.